ऐका ना. काय गो? उमाताई, दादा कुठे आहेत? ते तर कधीच बाहेर गेले आहेत. काय गो, काय काम होतं का त्यांच्याकडे? म्हणजे गो माका सांग ना, मी सांगते त्यांना. काय करू? यांना सांगू का? नाहीतर या परत खोदून खोदून विचारत बसतील. मंजू, हा. काय गो असं शांत शांत कशा? उमाताई, नेमकं काय झालं ते माहित नाही, पण चारूच्या अंगावर कसले तरी डाग उठलेत. दोन्ही हात भरलेत तिचे, अक्षरशः लाल भडक झालेत. खूप त्रास होतोय तिला. ये बाय माझे दोन्ही हातावर चट्टे उठल्या आणि तू आता सांगतस अगो कशी आहे माझी पोर बरी आहे ना. दादासाठी वाट बघून ना उशीर होणार. पोर तिकडे तळमत बसणार. मी ना श्रीनू बोलावते. थांबा श्रीनू, अरे बाबा श्रीनू लवकर ये. श्रीनू खय असं श्रीनू, अरे खय गेला आई ग हो हो हळू, मी इथेच बसलो होतो बाहेर अभ्यास करत. काय झालंय? काय झालं काय विचारतोस? हा त्या चारूच्या हातावर ना चट्टे इले होत. तू ना ते का डॉक्टर कडे घेऊन जा. जा लवकर जा. आई अगं पण माझा अभ्यास, परीक्षा जवळ आली ना आता. श्रीनू, अभ्यासाचं काय कारण देतोयस? जीवापेक्षा महत्वाची आहे काय परीक्षा? हा आता कसं बोललं बरोबर. हा श्रीनू, निदान डॉक्टरांका तरी बोलू कोया. हे पण नाही आहेत घरात. हे असते तर गोष्ट वेगळी होती. कदाचित त्यांना तालुक्याच्या गावी जाऊक लागला तर अजून उशीर होईल. बरं ठीक आहे मी तिला घेऊन जातो डॉक्टरांकडे. हा नाही नाही, एवढं काय झालेलं नाहीये. गो बाय, एकदा काय तर नक्की ठरव. एकदा सांगता त्रास होता, एकदा सांगता होत नाही. आम्ही काय समजायचं नक्की? नाही तसं नाही द्यायचे, म्हणजे तिला त्रास होतोय, पण डॉक्टरांकडे जाण्यात काय झालेलं नाहीये. घरच्या घरी औषध दिलं तरी चालेल तिला. होय मंजू, पण या दिवसात असं अंगावर काढणं ठीक नाही. मी जाऊन बघून येते त्या का. चल 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 श्रीनू तू पण चल. हा हा तू पण चल. आई आता मी कशाला? उमाई येते ना. अभ्यास करून काय बोर्डा तू पहिला येणारच. हा त्या चारूच्या वयाचा तिकडे कोणीतरी वया ना. हा तू अभ्यास येऊन नंतर कर. हा तू चल चल ना. अरे चल बाबा, मी म्हणते ना. तू ये उमा, ये लवकर ये. काय झालं पोरी तरी बघू दे. हा काय गो बाय माझे. हे थांब 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 थांब. काय करतेस? एवढी छोटी कढई वापरणार आहेस का चिवड्यासाठी? दे दे ती कढई दे मला दे. हा घे टोप. ह्या टोपामध्ये चिवडा बनव. आई हो, सरांसाठीच बनवायचा ना चिवडा. मग एवढा मोठा टोप कशाला? त्यात बनवते ना मी. निशी काय अर्धा किलोच नाही बनवायचंय. आपल्याकडे अजून पोहे आहे. चांगला 3 किलो चिवडा बनवायचाय. आणि एवढा सगळा आपण काही नीरजला नाही देणार आहोत. त्याला थोडा देऊ आणि थोडा आपण ठेवू. तसही आता तू जातोच आहे ना, तर मी थोडा माहेरी आणि नीरजच्या आत्याकडे पाठवेन म्हणते. त्यांनाही कौतुक वाटेल की नवीन सुनेने त्यांच्यासाठी खाऊ करून पाठवलंय म्हणून. काय ना, आपण ह्या वस्तू विकत घेऊ शकलो असतो, पण तो खाऊ करून पाठवणं ना, त्याच्यात गंमत आहे. खरंय तुमचं. शेवटी घरातलं ते घरातलंच. हा नाहीतर काय. आणि लोकांना पण समजेल माझी सून सुरण आहे. काय झालं? आई, ते सुरण नसतं, मग सुगरण असं असतं ते. तेच ते, माझी सून सुगरण आहे. एनिवेज तू सुरुवात कर, मी जरा 2-3 श्रीनिवास प्लीज प्लीज मला वचन दे की तू हे सगळं आपल्यातच ठेवशील. सगळेच मला कुठल्या ना कुठल्या वचनांमध्ये अडकवत असतात. होय, तू सुद्धा आता तेच केलंस. श्रीनिवास हे कर, श्रीनिवास करणार. श्रीनिवास ते कर, श्रीनिवास लगेच करणार. श्रीनिवास आता काळजी नाही घ्यायची. मग काय श्रीनिवास लगेच थांबणार? सगळ्यांच्या मनाचा विचार करायचा, पण मला काय वाटतं त्याचा विचार कोणच करत नाहीये ग. श्रीनिवास, तुला माझी शपथ आहे, चारूबद्दल तू कोणालाच काहीच सांगणार नाहीस.
मॉम काय हे सगळं? तुझी बायको हौशी आहे ना खूप. मी तिला सहज म्हटलं होतं, नाही म्हणजे मीच तिला सगळं सामान आणून दिलं. तू मुंबईला जाणार आहेस ना आणि पुढे लंडनला, म्हणून निशीने तुला घरातच काहीतरी खायला बनवून दिलंय. आणि नीरज तुला माहितीये का, मुंबईला तुझ्या आत्यासाठी आणि तुझ्या मावशीसाठी सुद्धा तिने हे बनवून दिलंय. मॉम पण ह्याची काय गरज होती? सर अहो असू द्या, लग्नानंतर पहिल्यांदा जाता ना तुम्ही, घरातली काहीतरी भेटवस्तू नेली की बरं असतं. राहू दे. ठीक आहे. ओवी कशी आहे? माहित नाही सर, मला आज दिवसभर तिथे जायलाच मिळालं नाहीये. अगं मग आता जाऊन ये, आता आपलं बऱ्यापैकी सगळं आवरलंय. आई हो पण अजून जेवायचं बाकी आहे ना आपलं. मला वाटलंच तू काही ना काहीतरी बहाणा करशील. निशी, आपलं डिनर झालं ना की तू तिला भेटून ये. कुठे गाडीने जायचंय, इथेच तर आहे. तू जेवण गरम कर आणि प्लेट्स काढून घे, तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन येतो. बरं. निशी, तू एकटी करू नकोस. मी फ्रेश होऊन येतो, मग आपण एकत्र करू. आय हेल्प यू.